वसई विरारमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला। 12 तासामध्ये तब्बल 325 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। प्रमुख रस्ते आणि महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला। अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना सुद्धा शहरात प्रवेश करण्यात अडचणी येत होत्या। महामार्गावर अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचल्यामुळे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू असून वाहन चालकांना रस्त्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागते। मार्गावर प्रवास करणार असाल तर काळजी घ्या किंवा पर्यायी मार्गाचा वापर करा असं आवाहन प्रशासनाने केलं। मुंबई पुणे महामार्गावर डोंगरावरून दगड माती घसरले, यामुळे वाहन चालकांना समस्येला सामोरं जावं लागतंय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। इंद्रायणीला आलेल्या पुरामुळे फुलगाव ते भावडी रस्त्यावर पाणी साचलं। डंपर चालकाला पाण्याचा अंदाज न आल्यानं अपघात झाला। नागरिकांनी डंपर चालकाचे प्राण वाचवले। रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड झाली। आंबेत बागमांडला मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। ठाण्यातल्या लुईसवाडी परिसराजवळच्या हाजुरी भागात झाड कोसळल्याने एक जण गंभीर जखमी झाला। पांडुरंग भुवड असं जखमी नागरिकाचं नाव आहे। त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। पाटण तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो। कराड चिपळूण मार्गावर मल्हारपेठ इथं एक झाड पडून एक जण जखमी झाला। चाफळ उमरज मार्गावर प्रवासी निघालेल्या चालत्या जीपवर बाभळीचं झाड पडून 6 जण जखमी झाले। ठाण्यातल्या श्रीरंग सोसायटी भागात पाणी साचलं। काही इमारतींच्या वाहनतळामध्ये पाणी शिरलं। ठाणे महापालिकेने इथं 2 पंप तैनात केलेत। महाबळेश्वरमधल्या वेण्णा नदीवरचा छोटा पूल तुटला। पर्यटकांच्या गाड्या क्रेनच्या साहाय्याने दुसऱ्या बाजूला काढण्याचं काम सुरू। लिंगमाळा भागातले अनेक घरांना पाण्याचा वेढा पडलाय। पन्हाळा तालुक्यातल्या बोरगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पुराचं पाणी शिरलं। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा अशी मागणी केली जाते। पाणी शिरल्यानं शाळेतल्या वर्गखोल्या चिखलानं भरल्यात। रोहा कोलाड मार्ग पाण्याखाली गेला। दमखाडी आणि वरसेजवळचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला। भिवंडीतल्या झोपडपट्टीमध्ये खाडीचं पाणी शिरलं। पाणी शिरल्यानं सार्वजनिक शौचालय पाण्याखाली गेले असून अनेक भागातला वीजपुरवठा खंडित झाला। मावळ तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। साते गावाजवळ एक टेम्पो नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला। या टेम्पोमध्ये किती प्रवासी होते याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही। आळंदीतल्या भक्तनिवासामध्ये 20 पोलीस कर्मचारी अडकले। आपत्ती प्रतिसाद पथकानं बचावकार्य केले। पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं। मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। समुद्रकिनारी जाऊ नका असं आवाहन प्रशासनाने केले। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। ठाण्यामध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। झाडं पडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते। मनपा आयुक्त सौरभ राव यांच्याकडून पाहणी करण्यात आली। आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांकडून मनपा आयुक्त सौरभ राव यांनी माहिती घेतली। रत्नागिरी जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट देण्यात आलाय। सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला। लोणावळ्यामधल्या कार्ला गावातल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 6 जणांना बचाव पथकानं बाहेर काढलं। यामध्ये एका कुत्र्याला सुद्धा वाचवण्यात यश आलं। खेड शहरातल्या बाजारपेठेतल्या पुराचं पाणी 20 तासांनी ओसरलं। व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी होती। शिरूरमधल्या भीमा नदी पात्रामध्ये अडकलेल्या एका व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत सुखरूप सुटका केली। ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू असताना प्रशासनाच्या वतीनं विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आले। तलावपाली परिसरामध्ये रस्त्यावर पाणी साचलं। 5 तासानंतर खोपोलीमधल्या गारमाळ रस्त्यावरची दरड हटवण्यात आली। आता रस्ता वाहतुकीसाठी सुरू झाला। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला। सालेकसा तालुक्यातल्या नदीच्या पुरात टिप्परसह अनेक वाहनं अडकली। कोल्हापूरमध्ये 4 चाकी उघड्या गटारात अडकली। कळंबा पोदार शाळा मार्गावरच्या उघड्या गटाराचा हा धोका अधोरेखित झाला।
सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। दौंड बंधाऱ्यापासून पाण्याची आवक सुरू आहे। रायगडमधल्या गोवे गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला। गावातले रस्ते आणि घरांमधून नदी नाल्यांप्रमाणे पाणी वाहत होतं। साताऱ्यातल्या कारी गावातल्या जिल्हा परिषद शाळा जमीनदोस्त झाली। सोसाट्याच्या वाऱ्यानं शाळा कोसळली। सुदैवानं जीवितहानी टळली। कोल्हापूरमधल्या दूधगंगा नदीवरचा वदूर बंधारा पाण्याखाली गेला। बंधाऱ्यावरून जाणारी वाहतूक आता बंद करण्यात आली। नाशिकमधल्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला। जायकवाडीच्या दिशेनं 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावर सुकेरी खिंडीमध्ये चारचाकी बुडाली। वाहनांमधले सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली। खेडमध्ये युवक दुचाकीसह पुरात वाहून गेला। बचाव पथकांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली। रायगडच्या रोहा शहरामध्ये पुराचं पाणी शिरलं। रोहा शहरातून रेल्वे स्थानक आणि रेल्वे स्थानकातून रोहा शहर अशा बोटीनं बचाव कार्य करण्यात आलं। मुळशी तालुक्यातल्या जांबे गावातल्या पुरामध्ये 25 जण अडकले होते। प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू होते। आळंदीमध्ये इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते। 4ही पूल पाण्याखाली गेले। पवई इथं भलं मोठं झाड रस्त्यावर कोसळलं। रहदारीच्या मार्गावरची वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली। वसई विरार परिसरात रेल्वे स्थानकालगतच्या अनेक सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। नालासोपाऱ्यामधल्या अलकापुरी, आचोले रोड आणि चंदन नाका परिसरात कमरे इतकं पाणी साचलं। विक्रोळी टागोर नगरमध्ये घराची गॅलरी कोसळली। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली। मुसळधार पावसामुळे विरार पश्चिमेतल्या पारोळ गावात पाणी भरलं। वाहतुकीवर त्यामुळे परिणाम झाला। अनेक दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। रायगड इथं एका आंधळ्या गाईला वाचवण्यामध्ये यश आले। भैरवनाथ मित्रमंडळातल्या सदस्यांनी गाईला पुराच्या वेढ्यातून वाचवलं। ठाण्यातल्या वंदना बस डेपो मार्ग जलमय झाला। अनेक भागामध्ये प्रचंड पाणी साचलं। मालेगावमध्ये मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरच्या पुलाला भगदाड पडलं। यामुळे मोठा अपघात होण्याची भीती आहे।